मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून मोठी चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री घोषित केल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत, यामागे नेमकी काय राजकारण आहे आणि राऊतांचे या वक्तव्यामागचा अर्थ काय आहे, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, संजय राऊत यांनी त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत आजपर्यंत केलेली सगळी भाकीत खोटे ठरवली असतानाच सुद्धा त्यांनी आज धडाक्याने नवी राजकीय भाकीत केले. महाराष्ट्रात लवकरच फार मोठी राजकीय उलाढापालट घडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चंद्रशेखर बावनकुळे यांची शिफारस करून त्यांना मुख्यमंत्री करतील असा दावा संजय राऊत यांनी केलाय. पण एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणूनच राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या पटावर आणले. राजकीय रहस्य त्यांनी स्वतःच सांगत उलगडून टाकले. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळातल्या दलात जाऊन आमदारांची बैठक घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठान वाढल्याचं साक्षात्कार संजय राऊत यांना झाला होता. त्याबद्दल त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केला होता. शरद पवारांनी मुळातच कुठली राजकीय विश्वासार्हता नसताना त्यांची राजकीय विश्वासार्हता कमी झाल्याचा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे राज्याच्या राजकारणात पेल्यातली वादळ निर्माण झाले होते. या वादळात अनेक जण पलटून गेले होते. पण ते पेल्यातले वादळ संपल्यानंतर संजय राऊत यांनी आज नवा वाद सुरू केला आणि पेल्यातले वादळ निर्माण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात लवकरच अर्थमंत्री पद दिले जाऊ शकतात आणि त्यांच्या जागी महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री केले जाऊ शकतात. बावनकुळे यांच्या नावाची शिफारस स्वतःच फडणवीस करतील असा दावाही संजय राऊत यांनी केलाय. त्यासाठी त्यांनी माझा अंदाज आणि माझे आकलन असे शब्द सुद्धा वापरले. पण संजय राऊत यांनी हे सगळे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी केले. जणू काही संजय राऊत यांनी म्हटलं, ठरवलं आणि भाजपच्या श्रेष्ठीने ऐकलं असंही त्यांनी आव्हानला. पण काही पत्रकारांनी प्रतिप्रश्न करताच आपण त्यांच्या पक्षाला निर्णय घेत नाही, म्हणजे भाजपमधला निर्णय घेत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा.